वांद्रे पूर्व विधानसभेमध्ये शिवसेनेच्या 60व्या वर्धापन दिनानिमित्त SRA जनता दरबार याचं आयोजन करण्यात आलं होतं। याला आपण सगळ्यांनी पाहिलं असेल, उदंड असा प्रतिसाद नागरिकांनी दिला। वांद्रे पूर्वमधील गेले 20-25 वर्षांपासून अनेक पुनर्वसन प्रकल्प हे रखडलेले आहेत। मी निवडून आल्यापासून वारंवार अधिवेशनामध्ये ह्याचीच मांडणी करत होतो आणि आज अधिकारी स्वतः, म्हणजे नेहमी नागरिकांना हेलपाटा मारावे लागतात, त्याच्याऐवजी अधिकारी स्वतः इकडे आले आणि त्याच्यामुळे शेकडो नागरिकांनी त्यांच्या भाड्याच्या समस्या असतील, अन्य कुठल्या समस्या असतील, या मांडलेल्या आहेत। माझी ही पूर्ण खात्री आहे की या समस्यांचं निवारण होईल। लोकप्रतिनिधी म्हणून माझी सुद्धा जबाबदारी असेल की जास्तीत जास्त गृहनिर्माण प्रकल्प हे पूर्ण व्हावेत, वांद्रे पूर्वातील नागरिकांना त्यांच्या हक्काची घरं मिळावी। नाही, चर्चेचा विषय म्हणजे आज शेवटी आशिष शेलार हे मुंबईचे पालकमंत्री आहेत। जेव्हा आपण SRAचा कार्यक्रम घेतो तेव्हा तो शासनाचा कार्यक्रम असतो आणि शासनाच्या कार्यक्रमाला मंत्री या नात्याने ते इकडे उपस्थित झाले। या मतदारसंघाचा लोकप्रतिनिधी या नात्याने मी त्यांचं स्वागतच केलं। खासदार फुटीचं ग्रहण लागलंय, म्हणजे आज वर्धापन दिन आहे, 6 खासदार तुमचे गायब आहेत। त्यांनी वेगळा गट स्थापन केला, त्यांचं विधिनीकरण त्या शिवसेनेमध्ये झालं असं म्हटलं जातंय। काय गेले 3 दिवसांपासून या सगळ्या चर्चा आम्ही TV वर पाहतोय आणि हे जे सगळं सुरू आहे हे अत्यंत घृणास्पद आणि दुर्दैवी आहे। या खासदारांना स्वतःला आरशात बघताना लाजा वाटल्या पाहिजेत। 2022 साली जेव्हा काही खासदार आमदार आम्हाला सोडून गेले तेव्हा असं सांगण्यात आलं होतं की आम्ही काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत गेलो, ते पटलं नाही म्हणून आम्ही पक्ष सोडला आणि भाजपची वाट धरली। पण हे जे काही 6 खासदार निवडून आले यांना निवडून येऊन जेमतेम 2 वर्ष झालेली आहेत। हे सगळे महाविकास आघाडी म्हणजे मोदी सरकारच्या विरोधात निवडून आले। जेव्हा हे सगळे निवडणुकीला उभे होते तेव्हा मी या गोष्टीचा साक्षीदार आहे। स्वतः उद्धव ठाकरे साहेबांनी यांच्याकरता 1-1 नाही, 2-2 नाही, 3-3 नाही, 10-10 प्रचार सभा घेतल्या। हिंगोलीत 10 प्रचार सभा घेतल्या, यवतमाळला 10-12 प्रचार सभा घेतल्या, म्हणजे एका विधानसभा क्षेत्रामध्ये 3-3 प्रचार सभा घेतल्या। भर उन्हात फिरले, आदित्य ठाकरे साहेब प्रचंड फिरले, माझ्यासारखे छोटे कार्यकर्ते तर किती फिरले त्याला हिशोब नाही। एक जेव्हा खासदार उभा राहतो तेव्हा त्याच्याकरता अनगिणत असे कार्यकर्ते मेहनत करत असतात। हे जे कोण कार्यकर्ते असतात हे त्याच्या 5 वर्षाच्या कार्यकाळात कधी खासदाराला बघत पण नाहीत, पण केवळ पक्षावरची निष्ठा, नेत्यावरची निष्ठा आणि मातोश्रीवरची निष्ठा एवढं विचार करून या लोकांचा त्यांनी प्रचार केला आणि असे हे लोक विश्वासघातकी निघतील असं कोणालाही कल्पना नव्हती। आम्ही गेले 6 महिने 1 वर्ष या सगळ्याची कुणकुण आम्हाला होती, आमच्या कानावर येत होतं। पण उद्धव ठाकरे साहेब जेव्हा बोलायचे तेव्हा हे लोक इतके गोड बोलायचे तेव्हा उद्धव ठाकरे साहेब सुद्धा विश्वास ठेवायचे, आम्ही सुद्धा यांच्या सगळ्यांवर विश्वास ठेवायचो। अत्यंत घृणास्पद, लाजिरवाणं ही गोष्ट आहे आणि खास करून माझं आपल्या सगळ्या माध्यमांना सुद्धा आव्हान आहे की या गोष्टी कृपया कोणी नॉर्मलाइज करू नका। आत्ताची परिस्थिती ही इतकी विचित्र झालेली आहे की एखाद्या घरामध्ये जर कोणी दरोडा टाकला, कोणी चोरी केली, तर चोरांना पकडण्याच्या ऐवजी घर मालकांनी कुलूप कसं लावलं नव्हतं याच्यावरच जास्त तुम्ही चर्चा करत राहता। घर मालकांनी खिडक्या लावायला पाहिजे होत्या, घर मालकांनी ग्रिल लावायला पाहिजे होतं, दरोडा टाकताना किती मोठी हुशारी केली, कसे हे लोक वरनं खाली उड्या मारतात, कसे बरोबर आतले पैसे बाहेर काढतात, ह्याला तुम्ही ऑपरेशनची नावं देता। मला वाटतं ही आपलं काम असतं का? दरोडा कलकत्तामध्ये पडलेला आहे, दरोडा दिल्लीमध्ये पडलेला आहे, दरोडा महाराष्ट्रात पडलेला आहे, असं म्हणतायत दरोडा आता उत्तर प्रदेशमध्ये पडणार आहे। जर असे वारंवार देशात दरोडे पडत असतील तर दरोडेखोरांना पकडलं पाहिजे की संपूर्ण देशामधल्या घरमालकांना सांगितलं पाहिजे की तुम्ही ग्रिल लावा, तुम्ही CCTV लावा, तुमचं घर अभेद्य ठेवा? त्यामुळे कसले आपण विश्लेषण करतो, कशावर बोलतो ह्याचं सुद्धा भान हे सगळ्यांनी ठेवलं पाहिजे। या नालायक लोकांकडे कसली उत्तरं सुद्धा नाहीत। एकाचं मी ऐकलं म्हणे वाढदिवसाला मला शुभेच्छा दिल्या नाहीत। वाढदिवसाला शुभेच्छा तुला जे कोण 500-1000 लोक देत आहेत हे उद्धव ठाकरे साहेबांनी तुला खासदार केलं म्हणून शुभेच्छा देत आहेत। जर उद्धव ठाकरे साहेबांनी तुम्हाला खासदार केलं नसतं तर काळं कुत्रं तुम्हाला विचारत नव्हतं। अशा या लोकांनी अजूनही विचार करायला पाहिजे। मी कोणाचंही नाव घेत नाही, कारण आम्हाला असं सांगण्यात येते की अजूनही काही लोकांची मनांचं परिवर्तन हे होऊ शकतं। आम्हाला अपेक्षा आहे सुबह का भूला अगर घर शाम को वापस आहे तो उसको भूला नहीं कहते। जर एखाद्याचं मनाचं परिवर्तन झालं तर उद्धव ठाकरे साहेब जो काही योग्य तो निर्णय घेतील। पण हे जे काही सुरू आहे ही अत्यंत घाणेरडी पद्धत आहे आणि मला ह्याच्याहून आश्चर्य या सत्ताधाऱ्यांचं वाटतं। छाती काढून आम्ही कुठलं मोठं पाकिस्तानवरच काबीज केल्यासारखं किंवा मोठा हल्ला केल्यासारखं छाती काढून फिरता।
काय ह्याच्यामध्ये कसली आली मर्दांगी, ह्याच्यात कसलं आलं ऑपरेशन? हे काय ऑपरेशन करायचे धंदेत? तुम्ही मान्य केलं पाहिजे की आज तुमची एवढी मोठी हव्यास तयार झालेली आहे, 240 आमदार असून सुद्धा तुमचं पोट भरत नाही, मोदी साहेबांची देशावर सत्ता असून सुद्धा तुमचं पोट भरत नाही, केवळ एक बिल पारित करून घ्यायचंय म्हणून जर तुम्ही देशाच्या लोकशाहीला जर तडे लावणार असाल तर देशाची जनता हे मान्य करणार नाही. लोकसभा अध्यक्षांना लिहिलेल्या पत्रामध्ये असं म्हटलं गेलंय की शिवसेना पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार ह्या चर्चा सुरू होत्या, त्याच्यामुळे आम्ही जात आहोत. नितेश राणे सुद्धा तेच म्हणतात की त्या खासदारांना भीती होती की काँग्रेसमध्ये हा पक्ष होईल. नाही नाही, मी हे काही पत्र वाचलेलं नाही. असं आपण जर पत्र म्हणत असाल तर मी वाचलेलं नाही. पण जर असं असेल तर हे त्याहून जास्त हास्यास्पद आहे. कारण हे जे काही 6 लोक होते, हे 6 लोक मी परत एकदा सांगतो, हे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे महाविकास आघाडीमधून निवडून आले. महाविकास आघाडीचे विचार ज्या ज्या मतदारांना पटतात त्या मतदारांनी उद्धव ठाकरे साहेबांचा चेहरा बघितला, पक्षावरचं प्रेम बघितलं आणि यांना मतदान केलं. आणि त्याहूनही पलीकडचं स्वतः नितेश राणे 12 वर्ष काँग्रेसमध्ये होते, आष्टीकर काँग्रेसमध्ये होते, ओमराजे काँग्रेसमध्ये होते, संजय दिना पाटील काँग्रेसमध्ये होते, संजय देशमुख काँग्रेसमध्ये होते आणि ह्यांना काँग्रेसची एवढी अलर्जी झाली. नाही पण आता खासदारांनंतर चर्चा सुरू झाली. थेट शिंदेच्या शिवसेनेकडून म्हटलं जात आहे की मुंबई महानगरपालिकेत देखील ठाकरेंची नगरसेवक करायला आणि आमदार. हे बघा कसं झालंय की आज मी सुद्धा विरोधी पक्षात आहे. मी विरोधी पक्षात असल्या कारणानं सध्या परिस्थिती इतकी वाईट आहे की याच शिबिरामध्ये माझ्या पूर्वी आशिष शेलार साहेब इकडे आले. मला कळलं ते आणि मी एकत्र येणार म्हणून मीडिया एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित झाली. आज जर मी आणि ते एकत्र असतो आणि मी त्यांचं पालकमंत्री या नात्याने अभिनंदन केलं असतं तर तुम्ही माझ्यासुद्धा बातम्या चालवायला कधी काही लोकांनी कमी नसल्या केल्या की सरकारचं अभिनंदन वरुण सरदेसाईंनी सुद्धा केलं. त्यामुळे शेवटी एखादा नगरसेवक असतो, आम्ही आज विरोधी पक्षामध्ये आहोत, एखादं काम करायला अधिकाऱ्याला भेटावं लागतं, एखाद्या कामाकरता ज्या ज्या समित्यांचे अध्यक्ष आहेत त्यांना भेटावं लागतं. एखाद्याला भेटलं म्हणजे काय आम्ही काय सगळे आमचे नगरसेवक काय आमचे विचार, पक्षावरचं प्रेम, पक्षावरची काय निष्ठा सगळे विकणार आहोत का? हे या सत्ताधाऱ्यांना सुद्धा कळलं पाहिजे. शिंदे गटाने तर हा विचार केला पाहिजे. तुम्ही आमचे आमदार घेऊन गेलात, खासदार घेऊन गेलात, काय मोठे छातीडोकपणे सांगायचे 65 नगरसेवक आम्ही काय 120 नगरसेवक मुंबई महानगरपालिकेतले आमच्याकडे आहेत. भाजपसोबत जर यांची आघाडी नसती तर आता यांचे किती 28-29 जेमतेम आलेत, ते 10 पण आले नसते. काय मोठ्या मोठ्या वल्गना करता. आज तुम्ही एवढं सगळं करून सुद्धा एवढे नगरसेवक घेऊन गेलात, एवढे आमदार घेऊन गेलात, एवढे खासदार घेऊन गेलात, एवढा पैशांचा वापर केला, सत्तेचा वापर केला, वेगवेगळ्या स्कीमचं नियोजन तुम्ही केलं, घोषणा केली, तरी देखील 65 नगरसेवक हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे निवडून आले. माझा आमच्या या सगळ्या नगरसेवकांवर, माझा म्हणजे मी कार्यकर्ता म्हणून बोलतो, मी काही नेता नाहीये, कार्यकर्ता म्हणून माझा पूर्ण विश्वास आहे कोणही इथे तिथे हलणार नाही. पण सत्ताधाऱ्यांनी सुद्धा आता विचार केला पाहिजे की कुठेतरी भस्म्या हा एक रोग आहे. हा जर रोग झाला असेल तर याच्यावर त्यांनी उपचार करून घेतले पाहिजेत. सारखं पाहिजे 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 पाहिजे, हा पण पाहिजे ना, तो पण पाहिजे ना, हो पण पाहिजे, लोकांना हे आवडत नाही. तुम्हाला जे काय मॅन्डेट दिलेलं आहे हे मॅन्डेट 2017 84वरनं 3च जागा वाढवून महाशक्ती भाजपला 87वर नेऊन ठेवलं आणि 120 नगरसेवक आयात केलेल्यांना 28वर नेऊन ठेवलं. हे मॅन्डेट मुंबईच्या जनतेने तुम्हाला दिलेलं आहे. तुमच्याकडे आत्ता आघाडी आहे, तुमच्याकडे आत्ता मेजॉरिटी आहे. या मेजॉरिटीच्या माध्यमातून मुंबईकरांचा विकास करा, महानगरपालिकेचं काम करा. पुढापुढीचं राजकारण आता बंद झालं पाहिजे. कार्यकर्त्यांना आश्चर्य वाटतंय की ओमराजे निंबाळकर हे तिकडे गेले. त्यांचं असं म्हणणं, त्यांनी एका वृत्तपत्राला मुलाखत देताना म्हटलं की निधी हा एक सगळ्यात मोठा प्रश्न होता, त्यामुळे मी प्रॅक्टिकली विचार केला, भावनिक विचार मी करत नाही. मी परत एकदा सांगतो की मी एकाचं कोणाचं नाव घेणार नाही, कारण मला अजूनही अपेक्षा आहे की या लोकांवरचे जे उपकार उद्धव ठाकरे साहेबांनी केलेले आहेत हे उपकार हे लोक कोणी विसरणार नाहीत. अजूनही मीडियामध्ये जरी चर्चा असली, सही झाली आहे, पत्र दिलंय, अमुक झालंय, तरी हे काही अजून उघडकीस आलेलं नाही. मी अजूनही ते अध्यक्षांना दिलेलं पत्र देखील पाहिलं नाही. मी हे जे काही 5-6 लोक आहेत यांचा अध्यक्षांसोबतचा फोटो पाहिलेला नाही, यांचं शिंदे किंवा त्यांच्या नेत्यांसोबतचा फोटो पाहिलेला नाही. त्यामुळे मी एकावर कोणावर टिप्पणी करणार नाही. माझी परत एकदा या सगळ्यांना विनंती आहे, कधीतरी डोळे बंद करून विचार करा. जर तुमच्यावर विश्वास हा उद्धव ठाकरे साहेबांनी ठेवला नसता तर आज तुम्ही जी छाती काढून फिरता सगळीकडे ती तुम्हाला फिरता आली असती का? आज परिस्थिती अशी झाली आहे, तुम्ही एवढे मोठे नेते म्हणता आणि जनतेत जाताना तुम्हाला वाईपला सिक्युरिटी लागते. हा सुद्धा कधीतरी त्यांनी विचार करायला पाहिजे. म्हणजे लोकांनी डोक्यावर घ्यायच्याऐवजी लोक तुमच्यावर हल्ला करतील ही भीती वाटायला लागलेली आहे, म्हणून तुम्हाला वाईपला सिक्युरिटी लागते. मग काय उपयोग आहे तुमचा?
थँक्यू. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.